श्रोत्यांनो, आज आम्ही अनुवादाचे पुस्तक ह्याच्या 9व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. या अध्यायामध्ये परमेश्वर इस्रायलांना जाणून होता. त्यांचे जे अतीत होते, जे गत जीवन होते ते चांगले नव्हते हे परमेश्वराला माहीत होते. इस्रायल राष्ट्राचे जे गत जीवन होते, जे अतीत होते, परमेश्वर ह्या नवीन पिढीसमोर त्याला सांगत आहे. त्यांचे अतीत चांगले नव्हते. श्रोत्यांनो, ते चांगले होते किंवा फार योग्य होते म्हणून परमेश्वराने त्यांना वाचवले नव्हते. ते फार प्रगट राष्ट्र होते म्हणून देवाने त्यांना बोलावले नव्हते. देवासमोर खरे पाहता ते काहीच नव्हते. श्रोत्यांनो, आम्ही सुद्धा फार चांगले, उत्तम किंवा इतरांपासून वेगळे आहोत म्हणून देवाने आम्हाला वाचवले नाही. परमेश्वर फक्त वाईट लोकांना वाचवतो. आम्हाला त्याने ह्यासाठी वाचवले की आम्ही वाईट आहोत, आम्ही पापी आहोत. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात धर्मी लोकांना नाही, परंतु पाप्यांना तारण्याकरिता आला, त्यांना वाचवण्याकरिता आला. आता आपण पाहूया अनुवादाचे पुस्तक 9वा अध्याय आणि पहिलं वचन काय सांगतं ते. हे इस्रायला, श्रवण कर. तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रे ताब्यात घेण्यास तू आज यार्देन उतरून जाणार आहेस. त्यांची नगरे मोठी व त्यांचे कोट गगनचुंबित आहेत. जो आज शब्द वापरण्यात आलेला आहे तो 24 घंटे असणाऱ्या दिवसाविषयी सांगत नाही, परंतु त्या वेळेपासून जेव्हा हे लोक त्या प्रदेशात प्रवेश करतील. दुसरं वचन, तेथील लोक धिप्पाड व उंच असून अनाकी वंशातले आहेत हे तुला माहीतच आहे. अनाकाच्या वंशजांशी कोण सामना करील असे म्हणतात हे तू ऐकलेच आहेस. परमेश्वर जे हा देश हेरण्याकरिता गेले होते, त्यांनी त्या देशाविषयी जी बातमी आणली होती त्यापेक्षा अधिक खराब बातमी त्यांना देत आहे. परमेश्वराला त्या प्रदेशाविषयी माहिती होती. त्या ठिकाणी कोण कोण लोक आहेत, कसे आहेत हे सर्व त्याला माहीत होते. तरीसुद्धा परमेश्वराने त्यांना त्या प्रदेशात जाण्यास सांगितले. त्यांनी तेथे प्रवेश करण्यास मनाई केली, कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही. ते लोक धिप्पाड, उंच आहेत हे सुद्धा देवाला ठाऊक होते. त्याला सर्व समस्या, अडचणी ठाऊक होत्या. त्या प्रदेशात त्यांच्यासोबत जाण्याचे वचन त्याने त्यांना दिले होते. मार्टिन लुथर यांनी म्हटले की देवासोबत एक व्यक्ती असंख्य असण्याप्रमाणे आहे. श्रोत्यांनो, जर आपण देवासोबत आहात तर आपण असंख्य आहात. आणि हे लक्षात ठेवा, खरे पाहता विश्वासणारे ख्रिस्ती लोक ह्या पृथ्वीवर अल्पसंख्यक आहेत. परंतु मी आपणाला असे काही सांगू इच्छिते जे ह्या जगाला ठाऊक नाही. श्रोत्यांनो, देवासोबत आम्ही असंख्य असे आहोत. देवासोबत एक म्हणजे असंख्य. 9वा अध्याय 3रं वचन पहा. तर आता हे पक्के लक्षात ठेव की भस्म करणाऱ्या अग्नीसारखा तुझ्यापुढे जो पलीकडे जात आहे तो तुझा देव परमेश्वरच आहे. तो त्यांचा संहार करील व त्यांना तुझ्यापुढे चित करील आणि परमेश्वराने तुला सांगितल्याप्रमाणे तू त्यांना घालून देऊन त्यांचा त्वरित नाश करीशील. श्रोत्यांनो, त्यांना त्या देशाबाहेर काढण्याची जबाबदारी देवबापाने स्वतःवर घेतली होती. परमेश्वर जमीनदार आहे, तो निर्माण करता आहे. त्याला तसे करण्याचा अधिकार आहे. तो सर्वसमर्थ निर्माण करता आहे. आम्ही त्याच्या हातची निर्मिती आहोत. 4थं वचन पहा. 9वा अध्याय 4थं वचन सांगतं, तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्यापुढून घालून देईल तेव्हा आपल्या मनात म्हणू नको की माझ्या पुण्याईमुळे परमेश्वराने मला हा देश वतन करून घेण्यास येथे आणले आहे. खरे पाहता ह्या राष्ट्रांच्या दुष्टाईमुळे परमेश्वर त्यांना तुझ्या समोरून घालून देत आहे. परमेश्वर म्हणतो की तो इतर राष्ट्रांना बाहेर काढीत आहे कारण ते वाईट आहेत. परंतु ह्याचा अर्थ असा मुळीच नव्हता की ज्या लोकांना तो त्या प्रदेशात पाठवित होता ते फार चांगले किंवा धर्मी होते. हे परमेश्वर ह्या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे स्पष्ट करीत आहे. 5वं वचन, तू त्यांचा देश वतन करून घ्यावयाला जात आहेस हे तुझ्या पुण्याईमुळे नव्हे अथवा तुझ्या मनाच्या सात्विकतेमुळे नव्हे, तर त्या राष्ट्रांच्या दुष्टाईमुळे. तसेच तुझे पूर्वज अब्राम, इसाक व याकोब ह्यांना परमेश्वराने दिलेले वचन खरे करावे म्हणून तुझा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुझ्या पुढून घालून देत आहे. श्रोत्यांनो, इस्रायली लोक फार चांगले लोक आहेत म्हणून त्यांना सोडविण्यास किंवा वाचवण्यास परमेश्वर खाली आला नाही. त्याला नेहमीच माहीत होते की ते ताठ मानेचे लोक आहेत. परंतु मिसरमध्ये असताना देवाने त्यांचा आक्रोश ऐकला.
आणि श्रोत्यानो, जर आपण हे ओळखता की आपण पापी आहात आणि आपणाला तारणाऱ्याची गरज आहे, तारणाची गरज आहे, तर आपणाला त्याच्यासमोर तारणासाठी विलाप करावा लागेल. तो तुमचा विलाप ऐकेल का? आपणास माहीत का? आपण कोण आहात ह्यामुळे नाही, परंतु ख्रिस्तामुळे. जर आपण विश्वासाने ख्रिस्ताकडे वळाल तर तो तुमचे तारण अवश्य करेल, तुम्हाला पापांपासून मुक्ती देईल. परंतु जर तुम्हाला असा गैरसमज झालेला आहे की मी फार चांगला आहे, धर्मी आहे, मी पुण्यकार्य केलेलं आहे आणि मी त्या आधारावर तारण प्राप्त करून घेईल, तर हे कदापि शक्य नाही. 6वं वचन, म्हणून हे पक्के लक्षात ठेव की तुझ्या पुण्यामुळे हा उत्तम देश तुझा देव परमेश्वर तुला वतन करून देत आहे असे नाही, कारण तू ताठ मानेचे राष्ट्र आहेस. श्रोत्यानो, काय आपणाला माहीत आहे का की आम्ही चांगले आहोत म्हणून परमेश्वर आमचे तारण करीत नाही? आम्ही पापी आहोत म्हणून तो आमचे तारण करतो. तो ख्रिस्तासाठी आम्हाला वाचवतो, आमच्यासाठी नाही. काय आपणाला असं वाटतं का की माझ्यामध्ये देवाला काही फार उत्तम असे सापडले आहे आणि त्यामुळे आमच्याकरिता तारण संभव झाले आहे? हे पूर्णपणे विसरा, कारण आपल्या पदरी निराशाच पडेल. देवबाप आपणाविषयी सर्व जाणून आहे. तो म्हणतो त्याला तुमच्यामध्ये काही चांगले सापडलेले नाही. फक्त ख्रिस्तामुळे, त्याच्या प्रेमामुळे तो आपणाला वाचवतो. त्याच्यामध्ये देवाला सर्व काही सापडते. हे किती विलक्षण आहे श्रोत्यानो. ह्या अनुवादाच्या पुस्तकातील भागात देवाच्या कृपेच्या शुभवर्तमानाचे बीज आम्हाला आढळते. इस्रायलांचे भूतकाळातील अपयश आम्हाला फार चांगल्या प्रकारे स्पष्टपणे ह्या ठिकाणी आढळते. 7वं वचन पहा, रानात तू आपला देव परमेश्वर ह्याला संतापविलेस, त्याची आठवण ठेव, विसरू नको. मिस्र देशातून तुम्ही बाहेर निघाला तेव्हापासून ह्या ठिकाणी येऊ पोहोचेपर्यंत तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडच करीत आला आहात. मोशे त्यांना भूतकाळातील त्यांच्या इतिहासाचे स्मरण देत आहे आणि विशेष करून त्या वेळेविषयी तो सांगत आहे जेव्हा त्यांनी सोन्याचे वासरू बनवून त्याची उपासना सुरू केली होती. जर आपण निर्गमचे पुस्तक 32 अध्याय आणि 4 वचन वाचाल तर आपणाला त्या ठिकाणी वाचायला मिळेल की त्याने ती त्यांच्या हातून घेऊन त्यांचे एक वासरू ओतून त्यास कोरणीने कोरिले. तेव्हा ते म्हणू लागले की हे इस्रायला, ज्या देवांनी तुला मिस्र देशातून आणले आहे तेच हे तुझे देव. स्त्री व पुरुषांनी सुद्धा आपले सोन्याचे कुंडले, आपले सर्व दागिने काढले आणि अहरोनाला दिलेत. ती सोन्याची कुंडले मूर्तीपूजेचे चिन्ह होते. बहुधा ते एकाच कानात घालण्यात येई. श्रोत्यानो, हे लोक फार लवकर मूर्तीपूजेच्या आहारी गेलेत. अहरोनाने ती सोन्याची कुंडले घेतलीत आणि वासरू ओतून त्यास कोरणीने कोरिले आणि त्यांनी म्हटले की ज्या देवांनी तुला मिस्र देशातून आणले आहे तेच हे तुझे देव. आता परमेश्वर त्यांना हे स्मरण करून देत आहे, स्मरण करण्यास सांगत आहे. त्याविषयी देवाने स्तोत्रसंहिता 106 अध्याय आणि 19व्या वचनामध्ये स्मरण करून दिले. तेथे लिहिण्यात आलेले आहे की त्यांनी होरेब येथे वासराची मूर्ती केली, ओतीव मूर्तीची पूजा केली. देवाने त्यांना हे स्मरणात ठेवण्यास सांगितले, पण ते विसरून गेलेत. 8वं वचन पहा, तसेच होरेबातही तुम्ही परमेश्वराला संतापविले, तेव्हा तो इतका रागावला की तो तुमचा संहारच करणार होता. मोशे आपला वृत्तांत पुढे चालू ठेवत आहे. 12वं वचन पहा, तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, उठ, येथून लवकर खाली जा, कारण तुझ्या ज्या लोकांना तू मिस्र देशातून काढून आणले ते बिघडले आहेत आणि ज्या मार्गाने जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते तो एवढ्यातच सोडून ते बहकून गेले आहेत. त्यांनी स्वतःसाठी एक ओतीव मूर्ती केली आहे. जेव्हा ते त्या वासराला मढवीत होते तेव्हा मोशे पर्वतावर परमेश्वराकडून आज्ञा घेत होता आणि ह्यापैकी 2 आज्ञा जे काही ते करीत होते त्या विरुद्ध होत्या. माझ्यासमोर तुला अन्य देव नसावेत, आपणासाठी कोरीव मूर्ती करू नको. परमेश्वर मोशेला काय म्हणतो ते पहा. तो म्हणतो की ते तुझे लोक आहेत, तू त्यांना मिस्रमधून बाहेर आणलेस. मोशे आता त्याचे उत्तर देत आहे. 13वं वचन सांगतं, परमेश्वर आणखी मला म्हणाला, मी ह्या लोकांना पाहिले आहे, ते ताठ मानेचे लोक आहेत. परमेश्वर पुन्हा हे म्हणत आहे. त्याला नेहमी हे माहीत होते की हे लोक ताठ मानेचे लोक आहेत. त्याला तुमच्या आणि माझ्याविषयी सुद्धा माहीत आहे श्रोत्यानो. तो आमच्याविषयी सुद्धा आज असेच म्हणू शकतो. 14वं वचन, मला अडवू नकोस, मला त्यांचा संहार करू दे.
आणि पृथ्वीवरून त्यांचे नाव नाहीसे करू दे, म्हणजे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ व समर्थ असे तुझेच एक राष्ट्र मी करीन. श्रोत्यानो, ही मोशेसाठी परीक्षेची वेळ असावी, परंतु त्याने विरोध केला. इस्रायलांसाठी त्याने केलेली विनवणी निर्गमचे पुस्तक 33 अध्याय 12 ते 17 वचनांमध्ये लिहिण्यात आलेली आहे. जर आपणाजवळ पवित्र शास्त्र बायबल आहे तर आपण अवश्य निर्गमचे पुस्तक 33 अध्याय 12 ते 17 वचने वाचावीत. मोशे त्या प्रदेशात देवाच्या उपस्थितीशिवाय जाणार नव्हता. तो म्हणाला, जर तू आमच्यासोबत जाणार नाहीस तर आम्हाला घेऊन जाऊ नकोस. मोशेने स्वतःला लोकांसोबत सामील केले. जेव्हा तो पर्वतावरून खाली उतरला तेव्हा लोकांनी काय केले ते त्याने पाहिले. 16वे वचन सांगतं, मी पाहिले की तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध पाप केले होते. तुम्ही स्वतःसाठी एक ओतीव वासरू केले होते व ज्या मार्गाने जावे म्हणून परमेश्वराने तुम्हाला आज्ञा केली होते तो केव्हा सोडून तुम्ही बहकून गेला होता. श्रोत्यानो, ज्या क्षणी परमेश्वर त्यांना आज्ञा देत होता त्या क्षणी ते त्याच्यापासून दूर जात होते आणि तरीसुद्धा ते म्हणत होते की ते त्याच्या आज्ञा पाळीत आहेत. अशाच प्रकारे श्रोत्यानो, धर्माविषयी जितका लोक खोटारडेपणा बनवाबनवी करतात तेव्हा मला वाटतं दुसऱ्या कुठल्या ठिकाणी तितका खोटारडेपणा होत नाही. मला वाटतं हा मानवी स्वभावातला एक गुण आहे. काही प्रामाणिक लोकसुद्धा बनवाबनवी करू शकतात. आम्हा सर्वांना स्तोत्रकर्त्याने केलेली प्रार्थना करायची आहे. तो 139 स्तोत्र 23 आणि 24 वचनांमध्ये म्हणतो, हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. प्रत्येक देवाच्या लेकराने अशा प्रकारची प्रार्थना करायला हवी. पौलाने विश्वासणाऱ्यांना करिंथकरास दुसरे पत्र 13 अध्याय आणि 5 वचनामध्ये ही ताकीद दिलेली आहे. करिंथकरास दुसरे पत्र 13 अध्याय आणि 5 वचन, तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा. आपली प्रतिती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना, नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. आपण विश्वासात आहात किंवा नाही हे तपासून पहा असे पौलाने सांगितले. मी विश्वासणाऱ्यांची सुरक्षितता ह्यावर विश्वास ठेवते व त्याविषयी संदेश सुद्धा देते. माझा विश्वास आहे श्रोत्यानो की विश्वासणारे सुरक्षित आहेत, परंतु नकली विश्वासणाऱ्यांची असुरक्षितता ही सुद्धा मी मानते आणि त्याविषयी सुद्धा मी संदेश देते. अनेक असे विश्वासणारे आज जगात आहेत जे असुरक्षित आहेत, कारण ते खोटारडे आहेत. आम्हाला प्रत्येकाला आमच्या स्वतःच्या हृदयाचे परीक्षण करायचे आहे. 17 आणि 18 वचने पहा काय सांगतात. तेव्हा मी धरलेल्या त्या 2 पाट्या दोन्ही हातातून फेकल्या व तुमच्या समक्ष फोडून टाकल्या. तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून पाप केले व त्याला संतापविले. तुम्ही केलेल्या हा पापामुळे मी परमेश्वरापुढे पूर्वीप्रमाणेच 40 दिवस व 40 रात्री पालथा पडून राहिलो. त्या अवधीत मी भाकर खाल्ली नाही व पाणीही प्यालो नाही. मोशेला देवाची ओळख होती हे आपण लक्षात घ्यावे अशी माझी इच्छा आहे. स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 103 अध्याय आणि 7 वचनामध्ये म्हणतो, त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. इस्रायलांनी त्यावेळेला पर्वतावरून उठणारा धूर पाहिला. त्यांनी देवाच्या न्यायाला पाहिले. त्यांनी त्याचे गौरव पाहिले. परंतु श्रोत्यानो, तरीसुद्धा ते त्याला ओळखीत नव्हते, त्याला जाणत नव्हते. मोशे मात्र परमेश्वराला ओळखत होता, त्याचे मार्ग जाणून होता. देवाविषयी मोशेला 2 गोष्टी समजल्यात ज्यांना ह्या ठिकाणी प्रगट करण्यात आले आहे. त्या विरोधाभासयुक्त असूनही परस्पर विरोधी नाहीत. मोशेला माहीत होते की परमेश्वर पापाचा तिरस्कार करतो, त्याला पापाचा वीट आहे. मला आपणाला सांगू द्या श्रोत्यानो की आज आम्हाला परमेश्वर कशा प्रकारे पापाचा तिरस्कार करतो आणि त्यासाठी ताडना देण्यास त्याचा हेतू किती प्रबळ आहे ह्याची पुसटशी सुद्धा कल्पना नाही. मोशे देवासमोर पालथा पडून राहिला व 40 दिवस 40 रात्र त्याने उपवास केला. त्याने काहीच खाल्ले नाही. का? कारण त्याला देवाचे मार्ग ठाऊक होते. त्याला माहीत होते की देव पापाचा तिरस्कार किती मोठ्या प्रमाणात करतो
आज अधिकांश ख्रिस्ती लोक परमेश्वर त्यांच्या जीवनातील पापांचा तिरस्कार कशा प्रकारे करतो ह्याविषयी अजाण बनून आहेत. श्रोत्यानो, आम्ही जे पाप करतो त्याकडे देव कधीच दुर्लक्ष करीत नाही. तुमच्या व माझ्या जीवनातील पापांना परमेश्वर अवश्य हाताळणार आहे. लक्षात घ्या की आपण परमेश्वराशी खेळ खेळू शकत नाही. तो पापाचा तिरस्कार करतो. तो पापासाठी शिक्षा करतो. मोशेला परमेश्वराची दया सुद्धा माहीत होती. मोशेचा देवाच्या दयेवर पूर्ण भरोसा होता, म्हणून तो परमेश्वराजवळ येतो. परमेश्वर पापाला ताडना दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु श्रोत्यानो, तो किती विलक्षण आहे ह्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. तो इतका कृपाळू आहे की तो पाप्यांवर दया करतो. त्याने तुमच्या व माझ्यावर दया केली, कृपा केली. त्याने इस्रायलांवर सुद्धा दया केली होती. पुढे ऐका 19 वचन काय सांगतं ते. परमेश्वर तुमच्यावर इतका संतापला होता की तो तुमचा संहार करणार होता. त्याचा कोप व संताप पाहून मला भीती वाटली. तथापि ह्या खेपेसही परमेश्वराने माझे ऐकले. मोशे कोणी विशेष होता म्हणून देवाने त्याची प्रार्थना ऐकली असे मुळीच नाही श्रोत्यानो. परंतु परमेश्वर दयाळू आहे म्हणून त्याने मोशेची प्रार्थना ऐकली. पॉल रोमकरासपत्र 9 अध्याय आणि 15 वचनामध्ये हे स्पष्ट करतो. तो म्हणतो, कारण तो मोशेला म्हणतो, ज्या कोणावर मी दया करीतो त्याच्यावर मी दया करीन, आणि ज्या कोणावर मी करुणा करीतो त्याच्यावर मी करुणा करीन. परमेश्वर सार्वभौम आहे आणि तो आपली दया आमच्यावर प्रकट करीतो. तो किती विलक्षण आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. आम्ही देवाच्या ह्या 2 गुणांना पूर्णपणे समजू शकत नाही. त्याचा पापाविषयीचा तिरस्कार आणि त्याची दया. 12व्या वचनात परमेश्वराने काय म्हटले होते ते आपणाला आठवतं का? त्या ठिकाणी परमेश्वराने म्हटले होते, ज्या लोकांना तू मिस्र देशातून काढून आणले ते बिघडले आहेत. कल्पना करा की मोशे देवाला म्हणत आहे की तू चूक केले. मोशे म्हणतो, ते माझे लोक नाहीत, ते तुझे लोक आहेत. मी त्यांना मिस्रमधून बाहेर काढले नाही, तू त्यांना काढलेस, ते तुझे आहेत. मोशे परमेश्वराला स्मरण करून देतो की ह्या प्रदेशातील लोक हे समजतील की परमेश्वर त्या लोकांना मिस्रमधून बाहेर तर काढू शकला, पण ह्या देशात मात्र आणू शकला नाही. अशा प्रकारची प्रार्थना देवाला कार्य करण्यास प्रवृत्त करते. ह्या ठिकाणी इस्रायल त्या प्रदेशात प्रवेश करण्याकरिता तयार होते. ह्यावरून प्रकट होते की प्रार्थना कशी करायची हे मोशेला माहीत होते. 20, 21 आणि 22 वचने सांगतात, परमेश्वर आरोनावर इतका रागावला होता की तो त्याचा नाश करणार होता. त्या प्रसंगी त्याच्यासाठीही मी प्रार्थना केली. मग तुमची पापकृती म्हणजे तुम्ही केलेले वासरू मी घेऊन अग्नीत जाळले. नंतर त्याचे फोडून तुकडे केले व कुटून धुळीसारखे बारीक चूर्ण केले व डोंगरावरून वाहणाऱ्या ओढ्यात फेकून दिले. नंतर तबेरा, मस्सा व किब्रोत हतव्वा येथेही तुम्ही परमेश्वराला संतप्त करीत राहिला. हा सारांश आहे. असा एकही दिवस नव्हता श्रोत्यानो की ज्या दिवशी हे लोक परमेश्वराप्रती खरोखर विश्वासू राहिलेत. 25 वचन पहा, तुमचा नाश करीतो असे परमेश्वराने म्हटले म्हणून मी त्याच्यासमोर त्यावेळेस 40 दिवस व 40 रात्री पालथा पडलो होतो. हे जेव्हा त्यांनी कादेश बर्न्या येथे त्या प्रदेशात जाण्यास मनाई केली त्यानंतर घडले. मोशेला देवाची ओळख होती. मोशेला माहीत होते की देव बाप पापाचा न्याय करतो. 26 ते 29 वचने पहा काय सांगतात. मी परमेश्वराची अशी प्रार्थना केली की हे प्रभू परमेश्वरा, ही तुझी प्रजा, हे तुझे वतन तू आपल्या प्रतापाने सोडविले आणि पराक्रमी हाताने मिस्र देशातून काढून आणले, त्याचा नाश करू नको. तुझे दास अब्राम, इसाक व याकोब ह्यांची आठवण कर आणि ह्या लोकांचा हट्ट, दुष्टाई व पाप ह्याकडे लक्ष देऊ नको. देशील तर ज्या देशातून तू आम्हाला काढून आणले तेथले लोक म्हणतील की जो देश त्यांना देण्याचे परमेश्वराने वचन दिले होते तेथे त्यास त्याला नेता आले नाही आणि तो त्यांचा द्वेष करीत होता म्हणून तो त्यांना रानात मारून टाकण्यासाठी घेऊन गेला. ही तुझी प्रजा आहे, हे तर तुझे वतन आहे. त्यांना तू आपल्या महासामर्थ्याने व उगारिलेल्या हाताने काढून आणले आहेस. श्रोत्यानो, मोशेला प्रार्थना कशी करायची हे माहीत होते. मला जर तशी प्रार्थना करणे माहीत असते तर किती बरे झाले असते. परंतु श्रोत्यानो, दुःखाची गोष्ट की अशा प्रकारची प्रार्थना आमच्यातील बरेच लोक करू शकत नाहीत. सर्व काही असताना आम्हाला दिसतं की इस्रायली लोक परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यामध्ये असमर्थ ठरलेत. तर तुम्ही व मी सुद्धा असमर्थ आहोत. श्रोत्यानो, देवाची स्तुती असो की त्याचे उपकार आमच्यावर आहेत.
त्याची कृपा आमच्यावर आहे. आम्ही त्याचे आभार मानायला हवेत की तो आज कृपेने आमचे तारण करतो. वास्तविक पाहता त्याने नेहमीच कृपेची पद्धती वापरली. जुन्या करारात त्याने कोणालाही नियमशास्त्राच्या आधारे वाचवले नाही. त्यांना त्याच्या दयेने आणि कृपेनेच वाचवण्यात आले व नेहमीच ह्याकडे निर्देश असे की ख्रिस्त सर्व पापे दूर करण्याकरिता ह्या जगात येऊन वधस्तंभावर आपला प्राण देईल. श्रोत्यानो, आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट पूर्ण झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला. त्याने वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला, जेणेकरून तुम्हाला आणि मला पापांची क्षमा, पापांपासून मुक्ती प्राप्त व्हावी. आज तो आम्हाला आमंत्रित करीत आहे. काय आपण त्याचे आमंत्रण स्वीकार करण्यास तयार आहात? परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.